श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रेम स्वामी भक्तांनो, महादेवांनी हलाल विष पोटात का घेतलं नाही, ते कंठातच का धारण केलं, आणि या एका प्रसंगाचा श्रावण महिन्याशी नेमका काय संबंध आहे, या 3 प्रश्नांची उत्तरं समजली तर श्रावणाकडे पाहण्याची तुमची दृष्टी कायमची बदलू शकते. आणि म्हणूनच आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक क्षणासाठी डोळे मिटायला सांगणार नाही, कोणताही मोठा संकल्प करायला सांगणार नाही किंवा लगेच पूजा करण्यासही सांगणार नाही. फक्त मनात एक छोटासा प्रश्न विचारायला सांगणार आहे. आपल्या आयुष्यात असा एखादा क्षण आला आहे का, जेव्हा सगळं असूनही मन रिकामं वाटतं? घर आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, नोकरी आहे, जबाबदाऱ्या आहेत, पण तरीही मनाला एक अनामिक अस्वस्थता सतत जाणवत राहते. रात्री झोप येते पण मन शांत झोपत नाही. सकाळ होते, दिवस सुरू होतो, कामही सुरू होतात, पण मनाच्या आत कुठेतरी एक प्रश्न कायमच राहतो, मी इतकी धावपळ नेमकी कशासाठी करत आहे? मैत्रिणींनो, हा प्रश्न फक्त तुमच्या मनात नाही, आजच्या काळात लाखो लोकांच्या मनात आहे. म्हणूनच आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वी एक अद्भुत जीवन पद्धती दिली आहे. जीवनातून संसार काढून टाकण्यासाठी नाही, तर संसार जगताना मनाला आधार मिळावा म्हणून. आणि त्या जीवन पद्धतीमधील सर्वात सुंदर पर्वापैकी एक म्हणजे श्रावण महिना. पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो, आपल्या वर्षात 12 महिने असतात, फक्त श्रावणालाच इतकं महत्त्व का? महादेवाची उपासना वर्षभर करता येते, मग लाखो भक्त श्रावणाची एवढी आतुरतेने वाट का पाहतात? सोमवारलाच एवढं महत्त्व का दिलं जातं? बेलपत्र का वाहतात? जलाभिषेक का करतात? आणि महादेवांना भोलेनाथ का म्हणतात? मैत्रिणींनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. हा प्रवास आहे हजारो वर्षापूर्वींचा, जेव्हा ना मोठी शहर होती, ना मोबाईल होता, ना सोशल मीडिया, पण मनुष्याला एक प्रश्न तेव्हाही होता, मनाला शांती कशी मिळेल? आणि आश्चर्य म्हणजे आजही प्रश्न तोच आहे, फक्त काळ बदलला आहे, प्रश्न बदललेले नाहीत. भक्तांनो, आपल्या सनातन परंपरेचं सौंदर्य हेच आहे. ती फक्त पूजा सांगत नाही, तर जीवन जगण्याची दिशा देते. श्रावण हा केवळ कॅलेंडरमधील एक महिना नाही, तो स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवण्याचं निमंत्रण आहे. जसं पावसाच्या पहिल्या सरी पडल्या की कोरडी पडलेली धरती हिरवीगार होऊ लागते, कोरड्या फांद्यावर नव्या पालव्या फुटू लागतात, नद्या पुण्या वाहू लागतात, शेतकरी नव्या आशेने बी पेरतो. आणि तसंच श्रावण आपल्यालाही विचारतो, तू तुझ्या मनात कोणतं नवीन बीज पेरणार आहेस? रागाचं की प्रेमाचं? मत्सराचं की कृतज्ञतेचं? अहंकाराचं की नम्रतेचं? भक्तांनो, याच कारणामुळे आपल्या संतांनी श्रावणाला बाहेरच्या निसर्गाइतकंच आतल्या मनालाही हिरवं करण्याचा महिना असं म्हणलं जातं. आज आपण अनेकदा म्हणतो वेळ नाही, पण विचार करा, वेळ कमी आहे की मन सतत दुसरीकडे धावत आहे. आपण दिवसभर शेकडो लोकांशी बोलतो, पण स्वतःच्या मनाशी 2 मिनिटंही बोलत नाही. आपण शरीराची काळजी घेतो, मन थकलं आहे का हे विचारायलाही वेळ काढत नाही. कदाचित म्हणूनच श्रावण प्रत्येक वर्षी आपल्या दारात येतो आणि अगदी शांतपणे सांगतो, थोडा वेळ स्वतःसाठीही काढ. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही केवळ पुराणातील कथा नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनाचं प्रतीक आहे. एक अशी कथा ज्यात संघर्ष आहे, त्याग आहे, विष आहे, आणि त्या विषालाही अमृतात बदलणारा महादेव आहे. ही कथा आहे समुद्र मंथनाची. पण आपण ही कथा फक्त ऐकणार नाही, तर तिच्या प्रत्येक प्रसंगामागचा अर्थही समजून घेणार आहोत. कारण जोपर्यंत कथेमागचा संदेश समजत नाही, तोपर्यंत श्रावणाचं खरं रहस्य समजत नाही. आणि मला खात्री आहे पुढील काही मिनिटांनंतर
तुम्ही समुद्रमंथनाची कथा ज्या नजरेने आजपर्यंत पाहिली त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहाल. भक्तांनो, आपण लहानपणापासून ही कथा ऐकत आलो आहोत. देव आणि दानव, मंदर पर्वत, वासुकी नाग, समुद्रमंथन, हलाल विष आणि शेवटी अमृत. पण एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा, जर या कथेचा उद्देश फक्त ऐतिहासिक किंवा पौराणिक घटना सांगणे असता तर ती कथा हजारो वर्ष प्रत्येक पिढीकडे इतक्या जपून का पोहोचली असती? आपल्या ऋषींनी कथा कधीच फक्त मनोरंजनासाठी सांगितल्या नाहीत. प्रत्येक कथेमध्ये जीवन जगण्याचा एक गूढ तत्वज्ञान लपलेलं आहे. आणि समुद्रमंथनाची कथा ही त्या तत्वज्ञानातील सर्वात तेजस्वी दीपापैकी एक आहे. कल्पना करा, असीम अथांग क्षीरसागर, चारही बाजूंनी शांतता, पण त्या शांततेखाली दडलेली अपार शक्ती. देवगण एका बाजूला उभे आहेत, दानव दुसऱ्या बाजूला. स्वभाव वेगळे, विचार वेगळे, ध्येय वेगळं, पण एक गोष्ट समान, सर्वांना अमरत्व हवं आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी एक मार्ग सुचवला. अमृत सहज मिळणार नाही, त्यासाठी समुद्राचं मंथन करावं लागेल. भक्तांनो, ही एक ओळ आपल्या संपूर्ण आयुष्याचं सूत्र आहे. कारण मूल्यवान गोष्ट कधी सहज मिळत नाही. ज्ञान हवं असेल तर अभ्यास करावा लागतो. आरोग्य हवं असेल तर शिस्त ठेवावी लागते. सुंदर नातं हवं असेल तर अहंकार बाजूला ठेवावा लागतो. आणि मनशांती हवी असेल तर स्वतःच्या मनातच मंथन करावं लागतं. म्हणूनच समुद्र मंथन फक्त समुद्राचं नव्हतं, ते प्रयत्नाचं प्रतीक होतं. मंदार पर्वत रवी म्हणून उभा करण्यात आला. वासुकी नाग दोरी बनला. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दानव, आणि सुरू झालं मंथन. भक्तांनो, आता या प्रसंगाकडे थोडे वेगळ्या नजरेने पाहूया. आपलं मनही एखाद्या समुद्रासारखंच नाही का? कधी शांत, कधी अस्वस्थ, कधी प्रेमाने भरलेलं, तर कधी रागाने उसळलेलं. आपल्या मनातही चांगले विचार आहेत आणि वाईट विचारही सद्गुण आहेत, आणि काही दोषही. आपल्या मनातही चांगले विचार आहेत, वाईट विचारही, आणि सद्गुण देखील आहेत, आणि दोषही. देव आणि दानव हे फक्त बाहेर नाहीत, ते प्रत्येकाच्या मनात आहेत. जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो तेव्हा देव जिंकतो, आणि जेव्हा राग, लोभ, मत्सर किंवा अहंकार आपल्यावर राज्य करतात तेव्हा तो दानव जिंकतो. म्हणूनच समुद्र मंथन म्हणजे स्वतःच्या मनाचं मंथन, स्वतःच्या विचाराचं परीक्षण, स्वतःच्या जीवनाकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी. भक्तांनो, जीवनात जेव्हा आपल्या स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला सुरुवात करतो ना, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. सुरुवातीला अमृत मिळत नाही, सर्वात आधी वर येतं विष. हे समुद्र मंथनातही घडलं. अमृत येण्यापूर्वी सागरातून प्रकट झालं हलाहल विष. इतकं प्रचंड विष की त्यांच्या ज्वाळांनी संपूर्ण सृष्टी हादरली. देव घाबरले, दानव घाबरले, ऋषी मुनी चिंतेत पडले. कोणीही त्या विषाजवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं, कारण सर्वांना अमृत हवं होतं, पण विष स्वीकारायला कोणीच तयार नव्हतं. भक्तांनो, हे दृश्य आजच्या आयुष्यापेक्षा वेगळं आहे का? आपण सर्वांना यश हवं असतं, पण संघर्ष नको असतो. सर्वांना आनंद हवा असतो, पण स्वयं नको असतो. सर्वांना फळ हवं असतं, पण प्रयत्नांचा प्रवास नको असतो. म्हणूनच समुद्र मंथन आपल्याला पहिला धडा शिकवतं. प्रत्येक अमृतापूर्वी एक विषाचा टप्पा येतो. नवीन सवय लावताना सुरुवातीला त्रास होतो. वाईट सवय सोडताना मन विरोध करतं. क्षमेला स्वीकारताना अहंकार दुखावतो. सत्य बोलताना कधी कधी नुकसानही सहन करावं लागतं. हेच ते हलाहल आहे. आणि म्हणूनच श्रावण महिना आपल्याला केवळ महादेवाची पूजा शिकवत नाही, तर स्वतःच्या आयुष्यातील या हलाहलाला ओळखायला शिकवते. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही विष असतंच. कुणाच्या मनात रागाचं विष असतं, कुणाच्या मनात मत्सराचं, आणि कुणाच्या मनात भीतीचं, तर कुणाच्या मनात भूतकाळातील दुःखाचं. प्रश्न एवढाच असतो, त्या विषाचं आपण काय करतो? त्याला वाढवतच राहतो की त्याचं रूपांतर शक्तीत करतो? आणि भक्तांनो, या क्षणी या कथेमध्ये प्रवेश होतो त्या करुणामय भोळ्या
विश्व कल्याणासाठी स्वतःचं सुखही अर्पण करणाऱ्या महादेवांचा. कारण जेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडते तेव्हा काही व्यक्ती उपाय शोधत नाहीत, तर स्वतःच उपाय बनतात आणि भगवान शिव अशाच उपायांचं, त्यागाचं आणि करुणतेचं सर्वोच्च प्रतीक आहे. पुढच्या क्षणी काय घडलं? महादेवांनी हलाल विष का स्वीकारलं आणि त्यांनी ते पोटात न घेता कंठातच का धारण केलं? यामागे केवळ एक पौराणिक प्रसंग नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी आयुष्यभर पुरेल असा एक गहन संदेश दडलेला आहे. आणि तो संदेश समजल्याशिवाय श्रावण महिन्याचं खरं महत्त्व पूर्णपणे समजणं अशक्य आहे. भक्तांनो, क्षणभर त्या प्रसंगाची कल्पना करा. संपूर्ण सृष्टी संकटात सापडली आहे. हलाहल विषाच्या उष्णतेने दिशा दिशा थरथरत आहेत. देव अस्वस्थ आहेत, दानव घाबरले आहेत, ऋषीमुनी चिंताग्रस्त आहेत. आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, आता काय होणार? कारण हे सामान्य विष नव्हतं. पुराणांमध्ये वर्णन येतं की त्या हलाहलाची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्याचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर होण्याची भीती निर्माण झाली. कोणालाही ते स्वीकारायचं धैर्य होत नव्हतं. सर्वजण उपाय शोधत होते, पण उपाय सापडत नव्हता. भक्तांनो, जीवनातही असेच काही क्षण येतात. घरात एखादं मोठं संकट येतं, अचानक आजारपण येतं, आर्थिक अडचणी निर्माण होतात, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात आणि त्यावेळी प्रत्येकाला वाटतं या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं. अशावेळी आपल्याला समुद्र मंथनाची ही कथा आठवण करून देते की प्रत्येक संकटाच्या काळात कोणीतरी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी लागते. भक्तांनो, या क्षणी संपूर्ण सृष्टीची नजर एका दिशेने वळते. ती दिशा म्हणजे कैलास. कल्पना करा, हिमालयाच्या कुशीत बसलेला दिव्य कैलास. सर्वत्र गहन शांतता, बर्फाच्छादित शिखरावरून मंद वारा वाहत आहे. त्या शांततेच्या मध्यभागी समाधिस्थ भगवान शिव, त्यांच्या जठांमध्ये अखंड प्रवाहित होणारी गंगा, मस्तकावर शोभणारा चंद्र, गळ्यात वेटोळे घातलेला नाग आणि डोळ्यात अपार करुणा. सृष्टीमध्ये कितीही गोंधळ असला तरी त्यांच्या अंतःकरणात पूर्ण शांतता आहे. भक्तांनो, ही प्रतिमा फक्त देवतेची नाही, ती आपल्या जीवनासाठी एक आदर्श आहे. बाहेर कितीही वादळ असली तरी मनात शांतता टिकवणं हीच खरी साधना आहे. इतक्यात देवगण भगवान शिवाच्या चरणी येतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते. ते विनम्रपणे प्रार्थना करतात, हे महादेव, संपूर्ण सृष्टी संकटात आहे, या विषापासून आम्हाला वाचवा. भक्तांनो, इथे एक अत्यंत सुंदर गोष्ट घडते. भगवान शिव कोणालाही दोष देत नाहीत. ते असं म्हणत नाहीत, ही चूक तुमची आहे, तुम्ही समुद्र मंथन केलं, आता परिणामही तुम्हीच भोगा. नाही, महादेवांच्या करुणेचा स्वभावच वेगळा आहे. ते प्रथम दोष शोधत नाहीत, ते प्रथम उपाय शोधतात. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हणतात. जे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात, जे स्वतःचा विचार करण्यापूर्वी संपूर्ण सृष्टीचा विचार करतात. आणि भक्तांनो, याच ठिकाणी आपण एक क्षण थांबून स्वतःलाही एक प्रश्न विचारूया. आपल्या घरात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी जेव्हा एखादी समस्या निर्माण होते तेव्हा आपण काय करतो? आपण दोष शोधतो की उपाय शोधतो? आपण म्हणतो हे माझ्यामुळं झालं नाही, की आपण म्हणतो चला आता मिळून मार्ग काढूया? महादेवांचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की मोठेपण शक्तीमध्ये नसतं, मोठेपण असतं जबाबदारी स्वीकारण्यात. भगवान शिव हळूहळू पुढे सरकतात. संपूर्ण सृष्टी त्यांच्याकडे आशेने पाहत असते. त्या हलाहल विषाकडे ते शांत नजरेने पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती, ना राग, ना संभ्रम, फक्त एक निश्चय. जर या विषामुळे सृष्टीचं रक्षण होणार असेल तर हे विष मी स्वीकारतो. भक्तांनो, यालाच म्हणतात त्याग. खरा त्याग म्हणजे स्वतःला त्रास होईल हे माहीत असूनही दुसऱ्याच्या हिताचा विचार करणं. आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलासाठी किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील. आईने स्वतः भूक सहन करून मुलाला आधी जेवायला घातलं असेल. वडिलांनी स्वतःच्या गरजा कमी करून मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले असेल.
हेही त्या तेगाचंच रूप नाही का? म्हणूनच भगवान शिवांची कथा आपल्यापासून दूर नाही, ती आपल्या प्रत्येक घरात, प्रत्येक आईमध्ये, प्रत्येक वडिलांमध्ये, प्रत्येक निस्वार्थ व्यक्तींमध्ये आजही जिवंत आहे. आणि भक्तांनो, आता तो क्षण जवळ आला आहे जो संपूर्ण समुद्र मंथनाचा सर्वात हृदयस्पर्शी प्रसंग मानला जातो. महादेव हलाहल विष आपल्या करकमलात घेतात. संपूर्ण विश्व श्वास रोखून पाहत असतं आणि पुढच्या क्षणी जे घडतं त्यामुळे भगवान शिवांना एक नवीन नाव प्राप्त होतं, नीलकंठ. पण त्यांनी ते विष पोटात का जाऊ दिलं नाही, ते कंठातच का धारण केलं? या एका प्रसंगामध्ये जीवन जगण्याचं इतकं गहन तत्वज्ञान दडलं आहे की जर आपण ते मनापासून समजून घेतलं तर आपल्या अनेक दुःखांकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. भक्तांनो, महादेवानी हलाल विष आपल्या करकमलात घेतलं आणि क्षणभरासाठी संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. देवांच्या डोळ्यात आशा होती, दानवांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, ऋषी मुनींच्या अंतकरणात प्रार्थना होती. कारण आता जे घडणार होतं त्यावर संपूर्ण सृष्टीचं भविष्य अवलंबून होतं. भगवान शिवांनी त्या प्रचंड हलाल विषाचं प्राशन केलं. क्षणभरासाठी जणू काळच थांबला. पण भक्तांनो, याच क्षणी परंपरेत एक अत्यंत सुंदर प्रसंग सांगितला जातो. माता पार्वतीने भगवान शिवाच्या जवळ येऊन त्या विषाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून ते त्यांच्या कंठातच स्थिर राहील अशी कृपा केली. म्हणूनच भगवान शिवाचा कंठ निळा झाला आणि त्यांना जगाने एक नवीन नावाने ओळखायला सुरुवात केली, नीलकंठ. हे नाव फक्त त्यांच्या कंठांच्या रंगामुळे नाही तर त्यांच्या त्यागामुळे अमर झालं. भक्तांनो, इथेच या कथेचा सर्वात मोठे तत्वज्ञान दडलं आहे. एक क्षण विचार करा, महादेवांनी ते विष पूर्णपणे गिळलं असतं तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण शरीरावर झाला असता आणि ते विष बाहेर फेकलं असतं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. म्हणून त्यांनी एक विलक्षण मार्ग निवडला. ना ते विष पोटात उतरलं, ना ते जगावर फेकलं, ते फक्त कंठात धारण केलं. भक्तांनो, यामध्ये आपल्या आयुष्यासाठी किती मोठा संदेश आहे हे आपण अनेकदा लक्षातच घेत नाही. आपल्या आयुष्यातही अनेक कटू प्रसंग येतात. कोणीतरी अपमान करतं, कोणी विश्वासघात करतो, कोणी कठोर शब्द बोलतो, कोणीतरी आपल्याशी अन्याय करतो. आता त्या प्रसंगानंतर आपण काय करतो? काही वेळा आपण जे दुःख मनात खोलवर साठवून ठेवतो, तेच दुःख, तेच राग, तेच अपमान पुन्हा पुन्हा आठवत राहतो. असं करताना ते विष हळूहळू आपल्या मनात पसरू लागतं, आपल्या विचारांमध्ये, आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या स्वभावातही. दुसरीकडे काही जण त्या वेदना इतरांवर काढतात, घरच्यांवर राग काढतात, मुलांशी कठोर बोलतात, कामाच्या ठिकाणी चिडचिड करतात. म्हणजे आपल्याला मिळालेलं विष आपण दुसऱ्याच्या आयुष्यात पसरवतो. पण महादेवांनी आपल्याला तिसरा मार्ग दाखवला. विषाला आयुष्याचं केंद्र बनवू नका आणि ते दुसऱ्यांवरही फेकू नका. त्याला ओळखा, त्याचं अस्तित्व स्वीकारा, पण त्याला तुमच्या अंतकरणावर राज्य करून देऊ नका. भक्तांनो, कदाचित म्हणूनच भगवान शिव ध्यानमग्न दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता असते. कारण ज्याने स्वतःच्या मनातील विषावर विजय मिळवला त्याला बाहेरचं जग अस्थिर करू शकत नाही. आपल्या संतांनीही हे सांगितलं आहे. राग येणं चुकीचं नाही, दुःख होणं चुकीचं नाही, अपयश येणंही चुकीचं नाही, पण त्या भावनांना आयुष्यभर मनात वाढवत राहणं हे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. श्रावण महिना आपल्याला म्हणूनच फक्त शिवलिंगावर पाणी अर्पण करायला शिकवत नाही, तो आपल्याला मनातील कटुता धुवून टाकायलाही शिकवतो. प्रत्येक ओम नमः शिवाय सोबत आपल्या मनातील एखादा राग कमी करण्याचा प्रयत्न, एखादी जुनी तक्रार सोडून देण्याचा प्रयत्न, एखाद्या व्यक्तीला मनापासून माफ करण्याचा प्रयत्न, ही देखील महादेवांची उपासना आहे. भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? भगवान शिवाच्या गळ्यात नाग आहे, जटांमध्ये गंगा आहे, मस्तकावर चंद्र आहे, कंठात हलाल आहे आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता आहे. हे चित्र योगायोग नाही, ही आपल्या जीवनाची दिशा आहे. जीवनात संकटे येतील, जबाबदाऱ्या येतील, काही दुःखही येतील, पण त्याच्यामध्येही मनात शांतता जपणं शक्य आहे. महादेवांची प्रतिमा आपल्याला दररोज हाच संदेश देते. आणि भक्तांनो, याच कारणामुळे आपण महिन्यात महादेवाची उपासना ही केवळ धार्मिक परंपरा नसून
ती मनशुद्धीची साधना आहे, ती स्वतःला नव्याने घडवण्याची प्रक्रिया आहे. पण इथे अजून एक प्रश्न उभा राहतो, जर महादेवांनी संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं तर मग श्रावण महिना आणि भगवान शिव यांचा संबंध इतका विशेष का मानला गेला? फक्त समुद्र मंथनामुळे की त्यामागे आणखी काही गूढ आध्यात्मिक रहस्य आहे? भक्तांनो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रवासात मिळणार आहे. आणि ते उत्तर समजल्यावर श्रावणात जलाभिषेक का करतात, बेलपत्र का अर्पण करतात, सोमवारालाच एवढं महत्त्व का आहे, हे सर्व एका सुंदर सूत्रात आपोआप जोडले जाईल.